नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या सुधास फूड लॅब चॅनलमध्ये. आज मी बनवते बाफले. यासाठी मी अर्धा किलो गहू आणि 1 वाटी सोयाबीन घेतले. तुम्ही 1 वाटी यामध्ये मका पण घाला, खूप टेस्टी आणि छान बनतात. सोयाबीनमुळे आपले बाफले छान सॉफ्टनेस राहील आणि मका घातल्यामुळे थोडा क्रंचीनेसपणा छान येईल त्याला. आता मी जाडसर गव्हाचं ते दळून आणलंय बाफल्यांचं. त्यामध्ये हळद घातली, आबडधोबड जिरं धने भाजून घातलेत. त्याने खूप छान टेस्ट येते. ओवा क्रश करून घातलाय, सोडा घातलाय, सोडा 1 टीस्पून घातलाय, मीठ घालायचं आपल्याला चवीनुसार. आणि इथे मी तेलाचं मोहन करून घेतले, ते सुद्धा यामध्ये घातले. आता हे पीठ आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे. दही घालते मी 2 चमचे भाजीचे. जास्त आंबट दही असेल तर तुम्ही 1च चम्मच घाला. आता आपल्याला असं घट्ट भिजवून घ्यायचं आहे. हे बघा. आणि अशी गोळी बनवून घ्यायची आहे. मी तुम्हाला 2 प्रकाराचे उंडे बनवून दाखवणार आहे. एक प्रकारे असं आणि छान असं पीठ आपलं घट्ट मिळून घ्यायचं आहे. आता मी एकावर एक पारी म्हणजे एक मोठी पारी लाटून घ्यायची. एक त्यापेक्षा मोठी आणि एक त्यापेक्षा मोठी असं लाटून घ्यायची आहे. आणि मध्ये मी असं छान तेल लावून त्याला एकावर एक ठेवून आपल्याला तो बंद करून घ्यायचा आहे भाग पूर्ण. आणि पाणी वाफवत ठेवलेलं मी इडली मेकर मध्ये, तर त्यामध्ये मी बाफला ठेवून घेतलाय वाफवण्याकरता. आता दुसरा बाफला तयार करून घेते. हे बघा. जर आपल्याकडे हे पीठ नसेल बनवलेलं आणि आपल्याला जर बाफले खायची असेल किंवा कोणी पाहुणे वगैरे येत असतील, तर तुम्ही साध्या कणिक घेऊन त्यामध्ये आपला घरगुती रवा घालून सुद्धा हे बाफले बनवू शकता. ते सुद्धा एकदम छान प्रतीचे बनून तयार होतात. हे बघा, आता मी हे असं करून घेतले फोल्ड. एकावर एक पारी ठेवून मधली आपण पोळी बनवतो त्याप्रमाणे करून मधली चाणकी करून घेतली. आणि असं पूर्ण तोंड आपल्याला पूर्ण बंद करून घ्यायचं आहे, जेणेकरून कापताना वाफवताना ते उघडू नये. या प्रकारे मी बाफले वाफवून घेतलेत 10-15 मिनिट. आणि गार झाल्यानंतर आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत सर्व बाफल्यांचे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला एक लाईक आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा. हे बघा, आता मी छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपले बाफले असे मी तळून घेतलेत. हे बघा किती छान झालेत. जास्त तेलकट सुद्धा झाले नाहीत आणि व्यवस्थित आपले बाफले तळून झालेत. या प्रकारे बघा सर्व बाफले मी तळून घेतलेत. तुम्ही हवे तर याला म्हणजे 4 भाग करून सुद्धा कापून तळून घेऊ शकता. हे बघा, एक असं. हे बाफले तुम्ही वांग्याच्या भाजीसोबत किंवा गंगाफळच्या भाजीसोबत सुद्धा खाऊ शकतात. म्हणजे लाल पंपकिन भोपळ्याची भाजी त्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. विदर्भामध्ये हे फोडणीचे वरण किंवा वांग्याची भाजी गणपतीच्या वेळेस, भंडाऱ्याच्या वेळेस विशेषतः खास करून बनवले जातात. जावळे, इतर काही कार्यक्रम त्यामध्ये सुद्धा हे बाफले छान बनवून याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला घरी खायचे असेल तसे सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता. पाहुणे आले तर. खूपच छान आणि टेस्टी अशी ही रेसिपी आपली आहे. हे बघा. या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. म्हणजे आतली पूड अशी छान निघेल एकावर एक ठेवल्यामुळे. कापताना छान पुडा दिसतील आणि छान असे आपले बाफले तयार होतील. हे बघा, हे सुद्धा मी वाफवून घेते.
अशा प्रकारे आपल्याला सर्व बाफले करून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये मी जे म्हटलं होतं ना, 2 इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत. भाजलेलं जिरं आणि धणे घालायचे आहेत. तुम्ही सोप सुद्धा घालू शकता, थोडीफार टेस्ट आणखीनच वाढेल. हे बघा. आणि अशी कापून तळून घ्यायचेत. छान गुलाबी तेल छान कडक तापू द्यायचं आहे, जेणेकरून बाफले आतपर्यंत छान होतील. एक वेळा तेल तापू द्यायचं, नंतर मध्यम आचेवर तुम्ही तळा. तुम्हाला कडक हवे असले तर कडक तळा, छान क्रिस्पी हवे असले तर, कुणाला सॉफ्ट हवे असले तर सॉफ्ट तळून घ्या. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.